क्रांतीनंतर अन्नदातामध्ये आपलं स्वागत। शेतकरी बंधूंनो, शेतीचं आणि विजेचं अतूट नातं। लाईट असेल तर सर्व कामे वेळेवर आणि सुरळीत चालतात, पण सद्यस्थितीचा विचार केल्यास आपल्या राज्यात भार नियमन वाढलंय। तासनतास लाईटची वाट पाहावी लागते। शेतीच्या कामाचा खोळंबा सोबत गोठ्यातही अडचणच, पण लाईट बिल मात्र वरचेवर वाढतच चाललंय। यामुळे राज्यातील अनेक शेतकरी हैराण झालेत। अशाच परिस्थितीशी सामना करत होते कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील जांभळीचे अभय पाटील। यांच्याकडे 25 एकर शेती आहे। यात एक सुंदर 240 गायींचा गोठाही आहे। गोठ्यातील दूध काढणे, सफाईसाठी लाईटची आवश्यकता असते। वेळेवर लाईट नसल्यामुळे गोठ्यातील कामात अडचण यायची। मजूर असल्यास लाईट नसायची आणि लाईट असल्यास मजूर नसायचे, असा जणू खेळच चाललेला। यावर मात करण्यासाठी सुरुवातीस डिझेल इंजिन आणले, पण दिवसेंदिवस डिझेलचा भाव वाढू लागला। दिवसाकाठी 1000 रुपये खर्च होऊ लागला। दरम्यानच्या कालावधीत विचार केला, दररोज गोठ्यातून 2 टन शेण मिळते, यापासून काय करता येईल। थोडा अभ्यास केला तेव्हा वाचनात आलं की शेणापासून वीज निर्मितीही होऊ शकते। थोडा अभ्यास केला, काही ठिकाणी जाऊन पाहणी केली आणि निर्णय घेतला गॅस पासून लाईट निर्मिती करायची, आणि ते कामाला लागले। आणि पाहता पाहता ते आज लाईट बाबत स्वयंपूर्ण झाले। याचा वापर ते शेतातील मोटारला, घरातील लाईट तसेच स्वयंपाकासाठीही करतात। पाहूया याबाबतचे त्यांचे अनुभव। बायोगॅस पासून वीज निर्मिती होते हे माझ्या एखाद्या वाचण्यात आले होते। त्यावेळी मग मी त्याचा पूर्ण अभ्यास करून मगच मी याच्यात वाटचाल केली। आता माझ्याकडे 140 घनमीटरचा बायोगॅस आहे। त्या बायोगॅसवर 15 kVA चा जनरेटर चालतो सध्या। 10 HP ची मोटर 15 तास त्या जनरेटरवर आज मी चालवू शकतो। ह्याला एकूण खर्च 20 लाख रुपये आलाय। त्यात मेढाकडून 5 लाख रुपये सबसिडी ही मला मिळालेली आहे। सकाळी गोठ्याची सफाई केली जाते। सर्व शेण एकत्र करून गाड्यातून वाहून गॅस चेंबरकडे आणले जाते। दररोज जवळपास 2 टनापर्यंत शेण आपलं गोळा होतं। ते आपण गाड्याच्या सहाय्याने एका खड्ड्यामध्ये म्हणजे शेणकुंडीमध्ये घेतलेलं आहे। त्यामध्ये गोठा धुतलेलं पाणी आणि मलमूत्र वगैरे सगळं एकत्र करून ते एका मड पंपाच्या सहाय्याने मिक्स करून त्याची रबडी तयार झाल्यानंतर एक 12 इंची इनलेट पाईप आहे। त्या पाईप मधून ते बायोगॅस डायजेस्टर मध्ये स्लरी सोडली जाते। त्या बायोगॅस डायजेस्टर मध्ये गॅस तयार होऊन 1.5 इंची पाईपच्या सहाय्याने ब्लोअर कडे तो गॅस जातो। कुजलेलं जे शेण आहे ते स्लरी म्हणून आउटसाइडला बाहेर पडलं जातं। 1.5 इंची पाईप मधून बायोगॅस ब्लोअरच्या सहाय्याने JRT मध्ये आलेले आहे। त्या फिल्टर मध्ये 2 फिल्टर मध्ये पाणी आहे आणि एका फिल्टर मध्ये लोखंडाचे तुकडे व लोखंडाचे किस आहे त्याच्यात। पहिल्या 2 फिल्टर मधून पाण्यात हायड्रोजन सल्फाइड व कार्बन डायऑक्साइड थोड्या प्रमाणात विरघळून जो गॅस शिल्लक राहतो तो तिसऱ्या स्क्रबर मध्ये जातो। तेथे लोखंडाचे तुकडे व लोखंडाचा किस आहे, त्यातून गॅस पूर्ण मॉइश्चर वेगळा करून शुद्ध गॅस बलून मध्ये नेला जातो, म्हणजे मिथेन वायू बलून मध्ये पोहोचवला जातो। बलून हा 55 घनमीटरचा आहे। तो दिवसातून 2 वेळा भरतो। एकदा भरल्यानंतर 15 kVA चा माझा जनरेटर जवळजवळ 7 ते 7.5 तास चालतो। दिवसातून एकूण 10 HP ची मोटर 15 तास चालते। ह्या जनरेटरवर माझ्या गोट्यातील कडबाकुटी मशीन, मिल्किंग मशीन, परत गोट्यातील लाईट्स वगैरे ह्याच्यावरच ह्या जनरेटरवर चालू आहेत। मंडळी, शेतातील काम करणाऱ्या कामगारांची घरेही आता भारमुक्त आणि गॅस मुक्त झाली। 12 कुटुंबांचा 24 तास हा गॅस चालू शकतो। परत जनरेटरद्वारे मोटर चालू करून शेतीला हवे त्यावेळी आपण पाणी देऊ शकतो। जवळपास एक 4.5 लाख रुपये शेणखत ही मला यापासून मिळते। भार नियमामुळे जे आम्हाला अडचणी येत होत्या, म्हणजे ज्यावेळी गडी असायची त्यावेळी लाईट नसायची, तो आता माझ्याकडे काही प्रॉब्लेम नाही आहे।